पहिल्या फेरीमधील चौथ्या सामन्याला सुरुवात होते. हलक्या हलक्या पावसाच्या सरी आणि त्याच्यामध्ये सुरू होणारा चिरनेर विरुद्ध टाकीगाव असा सामना. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय चिरनेरने घेतला. टाकीगावची सलामीची जोडी आपण पाहतोय. चैतन्य पाटील आणि अमर पहिलाच बॉल चैतन्य यावेळेस मात्र ठोकतोय एक उत्तुंग असा षटकार. कमाल फॉर्म मध्ये हा फलंदाज वर्ष गाजवतो. यंदाचं रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये कर्जराज आयकॉन खेळत असताना, तालुका निहाय स्पर्धेमधून खेळत असताना या फलंदाजानं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलंय. सध्याच्या घडीला टाकीगावचा चैतन्य पाटील पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलंय. 6 या धावेनं दमदार सुरुवात. ऋषीचा हा चेंडू यावेळेस थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. लेग स्टिकच्या बाहेरून पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7 वर. मुसळधार पावसाची हजेरी. पहिल्याच बॉलवर षटकार जरूर आला होता, परंतु मुसळधार पावसामध्ये सुद्धा तेवढंच चांगलं क्रिकेट तो खेळतो आणि याची प्रचिती आम्ही सुद्धा जवळून घेतले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये 8वी धाव स्कोर कार्डवर. ही कसोटी असेल. थोडस पाऊस जाईपर्यंत चैतन्य पाटीलचं खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे. फुल टॉस आहे, बिरकावून दिलाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ नो बॉल कॉल आणि बॉलला पाठवले ते हवाई सफर करण्यासाठी. 7 धावा मिळतील टीम टाकीगावला. टीमची टोटल 15 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर 15 धावा. पहिलाच चेंडू खरं तर महागडा पडलाय ऋषी नारंगीकरचा आणि हा फ्रीडचा बॉल आहे. पाहूया. लो व फुल टॉस बॉल लवकर पीक केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. चैतन्याचा धमाका. 3रा षटकार त्याच्या बॅट मधून आणि धावसंख्या मात्र झपाट्यानं उत्कर्ष करत असताना स्कोर कार्डवर लागले त्या तब्बल 21 धावा. पहिलं षटक प्रचंड महागड ऋषी नारंगीकरचं इकडे पाहायला मिळतंय. 2 चेंडू संपलेत आणि या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा स्कोर कार्डवर. चैतन्य पाटीलला रोखावं लागेल. सुपर डुपर फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला. आणखीन एक पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय ते सरळ सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. अनस्टॉपेबल चैतन्य. रोखणं कठीण झालं या फलंदाजाला. यंदाचा हंगाम रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं तो गाजवतोय आणि यंदाचं टेनिस क्रिकेटचं सुद्धा वर्ष त्याच्यासाठी चांगलं जाईल आणि हेच संकेत मात्र त्यानं सुद्धा दिलेत. ज्या पद्धतीनं मात्र सुरुवात झाली त्याच्या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि कमाल फॉर्म मात्र त्यानं प्रत्येक मॅच गणित दाखवलाय. महागड षटक. ऋषीचा हा चेंडू थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एकतर षटकार येतोय किंवा व्हाईट बॉल येतोय किंवा नो बॉल येतोय. हे आतापर्यंत घडलं. एकही निर्धाव चेंडू नाहीये. सिंगल डबल ट्रिपल बाउंड्री नाहीये. फक्त षटकारांची भाषा. परंतु इकडे पाहूया. हाही बॉल मिड विकेटच्या वरतून ताणवलाय. जाईल सीमारेषा पार आणि सगळ्यात महागड षटक या स्पर्धेमधलं पाहायला मिळतंय. ऋषी नारंगीकरच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्या त्या तब्बल 34 धावा. 34 रन्स. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. 5 बॉल मध्ये 5 षटकार आतापर्यंत मारलेत ते चैतन्य आणि चेंडू झाले ते फक्त 4. यावेळेस आपण पाहिला तर प्रॉपर पट्ट्यात आला नव्हता असंच पडावं लागेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू सरकलाय. डबल्स येत असताना थोडासा सुटकेचा निश्वास गोलंदाज ऋषीने टाकला असेल. या 2 धावांच्या बरोबरीनं पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 36 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ही धावसंख्या मात्र किती मोठी होईल याचे संकेत आता मात्र दिलेत ते चैतन्यानं. क्लीन बोर्ड. दांडी गुल जाता जाता नारंगीकरनं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. तो चैतन्य पाटीलचा फर्स्ट विकेट डाऊन. 36 धावांवर पहिली विकेट मिळाले. शेवटच्या चेंडूवर ऋषी नारंगीकरनं बाद केलंय. चैतन्य पाटीलला
सुटकेचा निश्वास टाकला असेल ऋषी नारंगीकरनं. हलकसं कमबॅक म्हणावं लागेल, परंतु काय दर्जेदार बॅटिंग मात्र केलंय. ती 5 षटकार आणि डबल्स घेत मात्र कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 32 धावा ठोकल्या. सलामीला जात असताना चैतन्य पाटीलनं टाकीगाव संघांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण केलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 36 धावा टाकीगाव. पहिल्याच ओव्हरमध्ये 36 धावा आल्या. दुसरं षटक कमबॅक करावं लागेल. बॅच मध्ये चिरणे टीमला साहिल येतोय गोलंदाजीसाठी. साहिल चव्हाणचा हा बॉल अडवा पॅटने समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे खेळून काढला. सिंगल येईल. ओ डायरेक्ट हिट. कमाल. 1 रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 37 या आकड्यावर अमय पाटील आहे. रबाडा या टोपण नावानं तो ओळखला जातो. तुझ्या साथीला नवीन येणारा फलंदाज पार्थ. परंतु या ओव्हर मध्ये साहिल चव्हाणला मात्र कमबॅक करावा लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला बॉल चाललाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत असताना दुहेरी धावा. सुरुवात चांगली करून दिली खरं तर चैतन्यनं, परंतु ही सुरुवात स्टार्ट तर चांगली मिळाले. मधल्या फळीतील फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत एक चांगली टोटल स्कोर कार्डवर नोंदवावी लागेल तरच मात्र एक चांगलं टार्गेट देता येईल. अन्यथा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा मोठा संघ ओळखला जातो. हो यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये उसळी घेणारा हा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक आता मात्र कसं करत असताना टीम चिरनेर हेच गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये काय झालं हे विसरून कामाला लागावं लागेल चिरनेरला. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन तो होता. इकडे मात्र कनेक्टच झालेला नाहीये. थोडासा निराश करतोय पार्थ. सध्याच्या घडीला आणखीन एक डॉट बॉल. चांगला चेंडू साहिल चव्हाणचा. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये 36 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 3. ओ यावेळेस थोडासा हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न. बॉल स्लिप मध्ये गेलाय. सिंगल येते. एकच धाव या ओव्हर मध्ये. बिलकुल धावा येताना दिसत नाहीयेत. त्यामुळे कमबॅक आणि अशी षटकं पडली तर मात्र चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा जर स्कोर आटोक्यामध्ये आणला तर नक्कीच ती मोठी अचीवमेंट ठरू शकेल ती चिरनेर संघासाठी. फक्त 4 धावा या ओव्हर मध्ये आल्यात पहिल्या 5 बॉल मध्ये आणि पहिल्या ओव्हर मध्ये 36 आल्या होत्या. अमय सुद्धा इकडे डॉट. चांगलं षटक या ठिकाणी साहिल चव्हाणचं. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा दिल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 36 आल्यानंतर सुद्धा कमबॅक करताना दिसतोय चिरनेर टीम. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 1 बाद 40 टाकीगाव. तिसरं षटक चिरनेर टीम कडून गोलंदाजी मार्कवर. ही ड्रिंक्स ट्रॉली आली होती मगाशी. पाण्याची पूर्ण व्यवस्था आहे त्या स्पर्धेसाठी. एज लागले. बॉल पाठीमागे जात असताना गोलंदाज थोडासा पडला होता. कदाचित चेंडू टाकल्यानंतर स्लिप झाला होता. थोडस पाऊस येऊन गेला. थोडासा ओलावा आहे मैदानावर, परंतु जास्त पाणीच असलेलं नाहीये. हे वैशिष्ट्य मैदानाचं. जास्त चिखल नाहीये. आर्यन येतोय गोलंदाजीला. हो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू सरकलाय. सिंगल रन येते परंतु रोखून ठेवलंय. सुरुवातीला जे वादळ आलं होतं आणि ही वादळानंतरची शांतता आहे
खर तर तुफान पाहिलं ऋषी नारंगीकरनं चिरनेर टीमनं पहिल्याच ओव्हरमध्ये 5 षटकारांचा खेळ आपण पाहिला आणि त्यानंतर संपूर्ण वातावरण सुन्न पाहायला मिळाले. बॉल हवेमध्ये आहे, लॉफ्ट केलं होतं चेंडूला, गोलंदाज धावलाय, ओ अलगद जेल टिपलाय, फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम टाकीगावला. धावसंख्या 41 असताना अमय बाद झालाय. यश नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जात असताना, परंतु एक महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडीशी डगमगणारी अवस्था पाहायला मिळते टाकीगाव संघाची. बऱ्याच वेळेला एका खेळाडूवर निर्भर असतात संघ. चैतन्य पाटीलनं नक्कीच सुंदर सुरुवात करून दिली, परंतु त्या सुंदर सुरुवातीनंतर तुम्ही शेवट काय करताय, शेवट कसा करताय क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे चांगल्या सुरुवातीला नंतर कोणी विचारत नाही. जर शेवट जर आपल्या अपेक्षेनुसार झाला नाही तर मात्र आपल्याला मात्र दुःख पचवावंच लागतं. सध्याच्या घडीला चैतन्य बाद झाल्यानंतर चांगलं कमबॅक शिरकाव करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये मात्र चिरनेर संघानं जरूर केलाय. फुल टॉस, थोडासा यष्टीरक्षक चकलाय, बॉल वेगानं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता पंच इशारा करतात. इट्स अ वाईड बॉल. त्यामुळे वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये या 5 धावा बळ वाढवतील टाकीगाव संघासाठी, कारण मगासपासून धावा निघत नव्हत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आर्यननं वाईड बॉलचा पंजा देणं हे परवडणार असेल का. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 46-46 या आकड्यावर. आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राउंड स्टंप्सनं समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल स्टॉप जरूर केलाय. वेगानं थ्रो सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. ओ दुसऱ्या धावेचा कॉल. या ठिकाणी धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं टीमची टोटल मध्ये भर पडली जाईल आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 48-48. आता सिंगल डबल ज्या मिळतील त्या धावा करणं गरजेचं आहे. टाकीगावला कट करण्याचा प्रयत्न, थोडासा दुरून खेळला होता फटका. पंच इशारा करत असताना ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरून आर्यननं हा चेंडू टाकला. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन. एक धाव फार महत्वाची झाले. ओ यावेळेस सुंदर फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून बॉलला उडवलंय, जाईल सीमारेषा पार. टाकीगावचं अर्धशतक धाव फलकावर. 55 कंप्लीट होत असताना 50 अप. कमाल स्ट्रोक निघाला यावेळेस यशच्या बॅट मधून. अखेर यशस्वी राहिला या फटक्यामध्ये आणि 55 धावा. तिसरं षटक सुरू आहे आणि चांगली टोटल टाकीगाव संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ कदाचित आजच्या दिवसामधील एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल, कारण मघाशी आपण पाहिली होती 74 धावा पाली संघाच्या विरोधामध्ये. सूरज पाटील केडीएस स्पोर्ट्स वाघिलीवाडा अर्धशतक 63 धावा त्याने ठोकल्या होत्या आणि जी सुरुवात झाली होती इकडे 36ची, असंच वाटलं होतं कदाचित तो रेकॉर्ड इकडे मोडीत काढला जाणार का. परंतु पाहूया अजूनही मॅच सुरू आहे. आर्यन गोलंदाजी मार्कवर. यस हा फटका लॉंग ऑनच्या वरतून. व्हॉट अ शॉट. कमाल फटकेबाजी. लगातार दुसरा षटकार. टीमची टोटल 60च्या पुढे 60 पार. 61 धाव फलकावर.
षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 61 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. यशच्या बॅटमधून 2 षटकार आले, 14 धावांवर तो खेळतोय. पार्थ आहे त्याच्या साथीला. पाहूया शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर साहिल येतोय. साहिल ठाकूर. हो, यावेळेचा चेंडू आपण पाहूया कुठे टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी पाहायला मिळाली. पंच नो बॉलचा इशारा देत असताना कदाचित क्रीजच्या बाहेरच टाकला असावा. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे 62. आणि नेक्स्ट बॉल आहे तो फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे ती पार्थला. पार्थ यावेळेस कव्हर्सला हा फटका एक्झिक्यूट केला. वेगानं पहा, टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिंगल मिळेल. 1 रन. यशकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण पाठीमागच्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले. फुल टॉस आहे यावेळेस मात्र. यस, पंच नो बॉलचा इशारा देत असताना फर्स्ट राईट बीमर कॉल करण्यात आला. 1 रन मिळाली, 2 धावा मिळतील त्या टाकीगावला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फ्रीडचा पाहायला मिळेल आणि धावफलकावर धावा आहेत त्या 65. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. फ्रीडचा बॉल चांगल्या पद्धतीने मित्रमंडळी साहिल ठाकूरसाठी राहिला. निर्धाव चेंडूची सांगता 65. एखादा मोठा स्ट्रोक 70 क्रॉस करू शकेल आणि एक चांगली टोटल आजच्या दिवसामधील पाहायला मिळू शकते. एक 20 पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पंचांनी सांगितलंय अशी धाव तुम्हाला घेता येणार नाहीये. ऍट अ टाइम दोनही फलंदाजांना स्ट्राईक सोडायचा आहे. आणखीन एक डॉट बॉल. पार्थनं परंतु निराश केलंय. पार्थचा विचार केला तर आतापर्यंत हा 5वा चेंडू निर्धाव, हा 6वा. म्हणजे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 ओव्हर पार्थनच मित्रमंडळी निर्धाव खेळलाय. त्याचमुळे थोडीशी धावसंख्या असं वाटत होतं सुरुवातीला कदाचित आजच्या दिवसामधील उच्चांक धावसंख्या नोंदवेल. टाकीगाव ती कुठेतरी राहिले. यावेळेचा चेंडू सोडून दिला होता लेग स्टंपच्या बाहेरून. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. 66 ऑन बोर्ड, 66 धावा. शेवटचा चेंडू आहे. 2 चेंडू आहेत. सुद्धा फटका आपण पाहिला तर कनेक्शन प्रॉपर नाहीये. थोडासा मिसक्यूड झाला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. कदाचित तिसऱ्या धावेसाठी जाऊ शकतो फलंदाज, परंतु इकडे तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय. परंतु स्ट्राईक हवी होती ती यशला, ती त्याने मिळवले. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 68. वाघिवलडा संघाच्या 74 धावा होत्या. षटकार जर आला या बॉलवर तर 74 धावा, म्हणजे तेवढ्याच धावा होऊ शकतील टाकीगाव संघाच्या. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. आणि या सिच्युएशनला जर आता षटकार आला तर आजच्या दिवसामधील सर्वोत्तम धावसंख्या टाकीगाव संघाला नोंदवता येणारी आहे. 69 ऑन बोर्ड. पाहूया इकडे साहिल ठाकूरचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यश समोर खेळण्याचा प्रयत्न, पण 1 धाव पूर्ण करण्यात आले. दुसरी रन साठी धावलेत आणि फलंदाज बाद होतोय. एकच धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 70 धावा धाव फलकावर आणि 71 धावांचं टार्गेट मात्र या मॅच मध्ये असेल.
चला 71 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 36, त्यानंतर आपण पाहिलं 4 धावांचं षटक, त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं महागडं षटक राहिलं त्या आर्यनचं. आर्यनच्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या आणि ते महागडं. त्यानंतर साहिल ठाकूर षटक थोडंसं लांबलं होतं, परंतु तरी सुद्धा त्यानं चांगलं षटक टाकलं. 71 धावा करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये चिरनेर टीमला. उरण पूर्व विभागामधील दोनही संघ आमने सामने आलेत आणि पाहूया या 71 धावांचा पाठलाग मात्र कशा रीतीने केला जाईल. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो रोशन पाटील यांचा. तत्पूर्वी या लढतीतील विजेता संघ वाघिलोडा संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. या अगोदर 2 सामने जिंकले ते पारगाव संघानं. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये घेतलेत. आयोजकांचं सुद्धा आपण कौतुक करूया. खरं तर 8च संघ, कारण नेहमी आपण पाहतो 12 संघ सध्याच्या घडीला कमीत कमी 10 तर आहेतच, नाहीतर 12 संघांचा पोल पाहायला मिळतो रबर बॉल मध्ये. परंतु जनमन दापोली संघाचं सगळ्याच आयोजकांचं आपण कौतुक करूया ज्यांनी फक्त 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे एक चांगलं क्रिकेट खरं तर पाहायला मिळते. त्यांच्या निर्णयासाठी आम्ही नक्कीच त्यांचा आभार मानतोय आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. ऐकूया रोशन पाटील यांना. धन्यवाद. 71 चं टार्गेट आणि पहिली जोडी मैदानाकडे साहिल चव्हाण, त्याच्याबरोबर ऋषी नारंगीकर. गोलंदाजी मार्गमध्ये चैतन्य पाटील. पहिला बॉल शॉट ऑफ लेन आणि पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकाराने स्वागत केलं साहिल चव्हाण या फलंदाजाने. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत हे सांगताना मात्र आपण पाहता मैदानाकडे साहिल चव्हाण हा खेळाडू. गतवर्षी धाकटी जुईच्या नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडूला मालिकावीर म्हणून फ्रीज मिळालं होतं. यावेळेला गती भरपूर होती या चेंडूमध्ये, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळाला. पहिला शॉट ऑफ लेन बॉल, त्यानंतर बरोबर फुलर लेन बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला. लेग बायची सिंगल त्या ठिकाणी मिळेल. जीवन गावन मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच आमचे द्वारकानाथ चोरगे डीके, त्यांना आपण पाहू शकाल. 7 रन आल्या धाव फलकावरती. टार्गेट 71 चा आहे. अगदी आपण पहिला एका परिसरातील दोन्ही संघ आहेत, त्यामुळे दोन्ही खेळाडूंना प्रत्येकाचे स्ट्रॉंग झोन वीक झोन हे माहिती असणार आहेत. त्यामुळे हा सामना तितकाच रफ अँड टफ होईल यात शंका नाहीये.
यावेळेला आणखीन एक बॉल आपण जर पाहिला, सबमरीन चैतन्याचं कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी प्रचंड ऊर्जा त्याच्यामध्ये आहे आणि तो मात्र सातत्याने आयकॉनच्या स्पर्धा खेळतोय. त्यानंतर ग्रामीण संघामध्ये आपल्या टीमसाठी देखील चांगलं योगदान देतोय आणि देत असताना बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याने चांगलं प्रावीण्य मिळवलंय. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे. मागच्या अंगामध्ये टेनिस बॉलमध्ये देखील त्याने दमदार योगदान आपल्या संघाला दिलंय आणि या वेळेला मात्र थोडं डॉमिनेट करताना फलंदाजाला. आणखीन एक तेच तरणार बॉल, लाईन मिस केली आहे, डाऊन द लेग, डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये 9 धावा. व्हाईट बॉल, 9 धावा स्कोर कार्ड मध्ये. यावेळेला आपण पाहिला अप्रतिम चेंडू, गुड लेंथ वरून बॉल उडालाय विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार मारल्यानंतर ज्या पद्धतीने कमबॅक केलंय खरं तर चैतन्यने, वाखाणणे जोगा कमबॅक. वैयक्तिक 32 धावाही त्याने केल्या. स्टेप आउट झाले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका, गॅप मध्ये चालला बॉल, सीमारेषा पार, रन्स मधील 4, चौकार. 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आल्या. 71चं टार्गेट मैदानामध्ये आहे आणि अजूनही जवळजवळ या मॅच मध्ये विजयासाठी 58 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 13 धावा. अमय पाटील सेकंड ओव्हर साठी. रबाडा, यॉर्कर, त्रिफळाची दांडी गुल. ऋषी नारंगीकरला मात्र पहिल्या बॉलवरती तंबूचा आसरा दाखवलाय. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहता अमय उर्फ रबाडा. ब्लास्ट मैदानाच्या बाहेर होत आहेत. आता ब्लास्टची गरज आहे खरं तर मैदानामध्ये. अनेक वेळा आपण पहिला मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट ज्या पद्धतीने होतो तसा हा कडकडाट होताना ऐकायला मिळाला होतो इथे. ऋषी बाद झाल्यानंतर मात्र आनंदाचं वातावरण हे खऱ्या अर्थानं टाकीगाव टीमच्या खेम्यामध्ये निर्माण झालंय. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर आणि त्या यॉर्कर वरती मात्र त्रिफळाची झाला खेळाडू ऋषी. नवीन फलंदाज तेरा धावा धावफलकावरती आहेत. दिल्ली अभी भी दूर है. 17-58. ओमकार पाटील 1 डाऊनला मैदानाकडे दाखल झालाय. आज टीम मध्ये विवेक हातनोलकर नाहीये. बरेचसे खेळाडू खरं तर साईश तोही आपण पाहिला, एक रोहित सारखा चांगला खेळाडू, प्रमुख खेळाडू नाहीये टीम मध्ये. परंतु आता साहिल चव्हाण आणि ओमकार या दोघांना मात्र चमकदार कामगिरी आपल्या टीमसाठी करावी लागेल. टार्गेट जरी मोठा असला तरी ॲव्हरेज कॅल्क्युलेशन तुम्हाला मेंटेन करायचं आहे आणि ॲव्हरेज कॅल्क्युलेशन मेंटेन करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. जर का तुम्ही षटकार चौकाराने डील करत बसाल मैदानामध्ये तर नक्कीच धावांचा पाठलाग कराल. यावेळेला ऑन साइडला फटका खेळून काढला. स्क्वेअर लेग मधला फील्डर बॉलच्या मागे धावतोय. सिंगल पूर्ण केली आहे. फक्त स्ट्राईक हवी आहे साहिलला. आत्मविश्वास साहिलकडे ठासून भरलाय आणि त्याच कॉन्फिडन्स ने मात्र त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जर का मोठे फटके त्याच्या पाठमधून आले तर चिरनेर संघासाठी त्या धावा अतिशय लाभदायक राहतील. 14 रन, 14 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट यॉर्कर, पुन्हा एकदा सटीक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. अमय उर्फ रबाडा, अप्रतिम गोलंदाजी. वाईड यॉर्करचा प्रयत्न. यानंतर तो सामना असेल विनर विपक्ष वाघविलीवाडा.
15 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला देखील तेज सरार खरं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू झटपट त्या ठिकाणी पोझिशन मध्ये येता आलेला नाहीये. बॉलची गती जास्त होती, त्या गतीला रीड करता आलं नाहीये. लाईन देखील आपण जर पाहिले हार्ड लेंथ होती. हा बॉल होता शरीराचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉल. या क्षणाला डॉट बॉल म्हणजे खरं तर आपण पहिला दबाव दडपण, थोडासा संघ बॅकफुटला चालला. चिरनेर चांगली गोलंदाजी. अमय जर्सी क्रमांक 7 माही. अमयला आपण पाहू शकाल. याही वेळेला आपण पहिला ऑन साइडला प्रॉपर कनेक्ट बॉल करता येत नाही फलंदाजाला. याचं कारण आहे खरं तर त्यांच्याकडे असणारी गती, टप्पा आणि अनपेक्षित बाउन्स. कधी कधी बॉल जास्त उसळी घेतो, कधी कधी बॉल खाली राहतोय, त्यामुळे जजमेंट फलंदाज चुकतं. आणि अशा परिस्थितीला मात्र अमय थोडासा या ठिकाणी उजवा ठरतो या खरं तर मॅच मध्ये ऍज अ बॉलर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली. यावेळेला तेज सरार, फास्ट अँड फ्युरियस बॉल, डॉट बॉल. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धाव फलकावरती 16. म्हणजे या ओव्हरमध्ये अमयने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3. इकॉनॉमिकल आणि खरं तर चिरनेर संघासाठी अतिशय लाभदायक असं षटक हाताळलंय अमयने. 12 बॉल 55 चं समीकरण आता मैदानामध्ये आलेलं आहे. पारगाव संघाचा आपण खेळ पाहिला, त्यानंतर वाघीवाडा संघाच्या अगेन्स्ट पाली संघासमोर असं टार्गेट उभं राहिलं होतं आणि त्या धावांचा पाठलाग करताना पाली संघ पराभूत झाला. परंतु इथे 12-55 अजूनही मॅच संपलेली नाही. हा सामना संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील, हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल, कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला हाय करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 36 केल्या होत्या खरं तर पहिल्या सत्रामध्ये चैतन्य पाटील, तशा पद्धतीची फलंदाजी इथे ओमकारला करावी लागेल, त्याच्या बरोबरीने साहिलला करावी लागेल. पार्थ यावेळेस बॉलिंगसाठी सज्ज झालाय. पार्थने बॅटिंग करताना 13 चेंडू फेस केले, फक्त 7च धावा त्याने जमावल्या. आपल्या संघासाठी खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून वारंवार खरं तर आपण जर पहिला ऑन साइडला केला प्रयत्न, परंतु इथे आणखीन एक सिंगल रन इथे मिळेल. एक सिंगल आली. 11 बॉल मध्ये 54. अभी नाही तो कभी नाही. साहिल चव्हाण हा खेळाडू खरं तर या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकू शकतो, क्षमता आहे या खेळाडूकडे. सलामीला आलेला खेळाडू, त्याला मात्र आता या ठिकाणी इम्प्रेसिव्ह फलंदाजी करावी लागेल. थोडंसं इम्प्रेशन या मॅच मध्ये टाकावं लागेल. वैयक्तिक कामगिरीवर त्याला भर द्यावं लागेल. आपल्या टीमसाठी चांगलं योगदान द्यावं लागेल. कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. ते कॉन्ट्रीब्युशन मात्र आता या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी साहिलला द्यावं लागेल. 11 बॉल 54 धावा म्हणजे जवळजवळ 9 षटकार इथे खरं तर खेळायच्या आहेत जनरल टीमला. आणि इथे अजून एक डॉट. कमालीचं कमबॅक. चैतन्य आला, त्याने खरं तर संघामध्ये चैतन्य भरलं. फलंदाजी करताना 36 पहिल्या ओव्हरमध्ये 36 घेतल्या, ज्यामध्ये 32 वैयक्तिक त्याने केल्या. 5 षटकार लगातार त्याच्या बॅटमधून पाहिले. यावेळेला बॉलला सोडून दिला, लेफ्ट केलाय, लाईन रेड केली आणि नो बॉलचा कॉल. विकेटच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड झालाय, लँड झाला प्लॉटच्या बाहेर, त्यामुळे पंचांनी या चेंडूला नो घोषित केलंय. आता फ्रीट ची संधी असेल फलंदाज साहिल समोर. 10 बॉल 53 चं समीकरण अजूनही बाकी आहे मैदानामध्ये. अजून एक बॉल त्याच पद्धतीचा पाहायला मिळाला. डाव्या हाताच्या फलंदाजासमोर कोणती लाईन बेस्ट आहे, तर ती लाईन आहे बरोबर ऑफ स्टिकच्या बाहेर फुलर लेन. कारण तुम्ही जेवढे शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकाल डाव्या हाताच्या फलंदाजाला, तितके मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु इथे कौतुक करावं लागेल टाकीगावच्या खेळाडूंचं. स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न, दबाव वाढला होता डॉट बॉलचा आणि अशातच आपण पाहिला लिडिंग एज लागली. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. अजून एक धक्का बसला बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टीम चिरनेरला. 1 साइडेड मॅच, एक तर्फी लढत. चांगला झेल चैतन्याने टिपला. बॅटर नेम प्लीज. बॅटर नेम प्लीज. श्रेयश मैदानाकडे चाललाय. खरं तर फक्त आणि फक्त आता मॅच मध्ये अपवादात शिल्लक राहिले, कारण 8 मध्ये 53 च कॅल्क्युलेशन बाकी आहे. जरी 8 मध्ये 8 षटकार मारले तरी इथे तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकत नाहीये.
एखाद दुसरा चमत्कार गोलंदाजाने केला म्हणजे जास्त त्याने एक्स्ट्रा बॉल खर्च फेकले तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करता येईल, परंतु टॉप ऑर्डरचे खेळाडू सपशल अपयशी राहिले. त्यामुळे आता हा दबाव थोडासा चिरनेर संघावरती वाढत चाललाय. अपेक्षा होत्या ऋषीकडून, अपेक्षा होत्या खरं तर ओमकारकडून, अपेक्षा होत्या त्या ठिकाणी साहिलकडून. हे खेळाडू थोडेसे अपयशी राहिले त्यामुळे आता दबाव चिरनेर संघावरती. ऑन द राईस हा फटका त्या ठिकाणी खेळलाय टप्प्यावरती. 7 बॉल 52. चला घाई करा प्लीज. टाकीगाव टीम सूचना आहे तुम्हाला, थोडी घाई करा. अजून 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसातील. इथून जिंकणारा संघ मात्र खेळेल केडीएस स्पोर्ट्स वाघीलवाडा या संघासोबत. या वेळेला देखील आपण पहिला लीडिंग एज अँड टेकन कॉट बिहाइंड विकेट. आणखीन एक धक्का. बॅटिंग करताना पार्थ अपयशी राहिला, पण तो बॉलिंग करताना मात्र त्याने चमकदार कामगिरी केली. आणि इथे 3 ओव्हरचा खेळ संपला. फक्त आणि फक्त 19 धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये 3. आता अंतिम षटकामध्ये भलं मोठं डोंगर 52 धावा. सहा बॉल आणि 52. बॉलर नेम प्लीज. तन्मय. डॉट बॉल. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. 5 चेंडू फेकायचे. पाच बॉल 52. बघा इथे लेट पण थेट एंट्री आणि श्रेयस हा फटका आपण जर पाहिला तर एखाद्या प्रॉपर क्रिकेटरलाही लाजवेल इतका चांगला फटका. मिड विकेटच्या बाहेर त्याने ठोकला हा षटकार. आय थिंक फिल्डिंग त्याने केली का नव्हती हा प्रश्न पडलाय पहिल्या इनिंग मध्ये, परंतु सबस्टिट्यूट म्हणून तो मैदानामध्ये उतरलाय आणि चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा प्रहार. चेंडू झालाय फरार. मिड विकेटच्या बाहेर पॅरलल स्ट्रोक षटकार. पराभवाचं अंतर कमी करणारे हे फटके श्रेयसच्या बॅटमधून येत आहेत. 3 बॉल 40. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन ज्या फ्लो मध्ये फलंदाज आला होता त्याचा फ्लो थोडासा त्या ठिकाणी आपण पाहिला पूर्णपणे चेंज करावयास भाग पाडलं. धीम्या गतीने बॉल टाकला. 2 बॉल आणि 40. नेक्स्ट मॅच विनर टीम विपक्ष वाघिवलीवाडा. सूरज पाटील विपक्ष चैतन्य पाटील. कोणत्या पाटलांचा बॉल बॉलर राहील हे पाहायचं आहे. दमदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला हा सामना मोठ्या फरकाने जिंकलाय तो म्हणजे टाकीगाव टीमने. वेल प्लेड टीम टाकीगाव. हार्ड लक टीम चिरनेर. चला टाकीगावचा कॅप्टन सर्वप्रथम टॉसला या आणि मी विनंती करेन केडीएस स्पोर्ट्स वाघिवलीवाडा सुमित आपण टॉससाठी या. तर सामनावीर नो डाऊट ज्याने लगातार 5 षटक